खरोखरच आपण तुकाराम मुंढे यांना मानलं पाहिजे। 6 दिवसातच 203 छापे, 102 जणांना अटक आणि 68 दुकाने त्यांनी सील केलेली आहेत। यापूर्वीचा जो अन्न प्रशासन अधिकारी होता, जे त्याला जमलं नाही ते तुकाराम मुंढे यांची बदली होताच त्यांनी करून दाखवलेलं आहे। अक्षरशः जे काही दुकानदार आहेत ते भेसळयुक्त दुकानदार आहेत, ते सुद्धा आता घाबरायला लागलेले आहेत। कशा प्रकारे खावा जो आहे, पेढ्याचा खावा जो आहे तो इतरत्र टाकून देताना तुम्हाला दिसत आहेत। त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावरती, फोटोज जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत। तुकाराम मुंढे यांनी नक्की काय केलेलं आहे आणि मागील 6 दिवसात त्यांनी असं काय केलेलं आहे, ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। खरोखरच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण की सरकारला जे काही जमलं नाही ते तुकाराम मुंढे यांनी करून दाखवलेलं आहे। कारण की आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, हे तुकाराम मुंढे यांना याची जाणीव झाली नाही। अक्षरशः देऊळ असू द्या, देवळापुढे जे काही लोक पेढा विकायला बसतात किंवा दुकाने असू द्या, बेकरी प्रोडक्ट असू द्या, ते हॉटेल सील त्यांनी करण्यास सुरुवात केली। तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईकच म्हणूयात आपण, ते करण्यास त्यांनी भाग घेतला आणि अक्षरशः 6 दिवसातच 203 छापे, 102 जणांना अटक आणि 68 दुकाने, हॉटेल सील केलेली आहेत। आता तुकाराम मुंढे यांना प्रश्न पडला की जर मार्केटमध्ये, बाजारामध्ये थोडंसं दूध येतं, त्याच्या दुप्पट दूध कसं होतं, असा सुद्धा प्रश्न त्यांना पडला। आणि अक्षरशः हा जो निर्णय होता तो शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या आणि केवळ पैशांच्या लालसेपोटी भेसळयुक्त अन्नाची विक्री करणाऱ्या माफियांवर आता मोठी संक्रांती आलेली आहे। अक्षरशः भेसळखोर जे आहेत ते सुद्धा घाबरू लागलेले आहेत। पेढा असू द्या, दूध असू द्या, खवा असू द्या, ते आता फेकून देऊ लागलेले आहेत, कारण तुकाराम मुंढे यांनी त्या प्रकारची कृती करून दाखवलेली आहे। कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृती आणि भ्रष्टाचार अजिबात खपवून न घेणारे राज्याचे अत्यंत डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकताच अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA या महत्त्वाच्या विभागाचा पदभार स्वीकारला आहे। आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी कायम ओळखल्या जाणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रशासनाची सूत्रे हातात घेताच संपूर्ण महाराष्ट्रात, राज्यात भेसळखोरांविरुद्ध थेट युद्धच पुकारले आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या समाजकंटक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत कडक आणि व्यापक अशी राज्यव्यापी मोहीम हाती घेतली असून अवघ्या काही दिवसातच या कारवाईचे अत्यंत मोठे आणि सकारात्मक परिणाम राज्यभर दिसून आले। आता रोजच्या अन्नातून नागरिकांच्या आरोग्याला घातक असणारे आणि शासनाने कायदेशीररित्या पूर्णपणे प्रतिबंधित केलेले पदार्थ विकणाऱ्यांवर कायमस्वरूपी वचक निर्माण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन या विभागाने सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या एका विशेष मोहिमेची सुरुवात केली। 25 मे ते 31 मे या कालावधीत अतिशय गुप्तपणे, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण राज्यभरात ही मोठी कारवाई राबवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही रामदेव बाबा आहेत, पतंजलीवर सुद्धा त्यांनी धाड टाकली होती, हे आपल्या सर्वांना सुद्धा माहीत आहे। तिथे सुद्धा काही जो माल आहे त्यांनी जप्त केलेलीची माहिती सुद्धा समोर आली होती। मोहिमेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात छापे मारून अन्न भेसळ कार्य करणाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले। प्रशासनाच्या या अचानक आणि आक्रमक भूमिकेमुळे काळा बाजार करणारे, नियम मोडणारे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ ग्राहकांच्या माती मारणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड घबराट पसरली आहे। गेल्या 6 दिवसात राबवण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेची अधिकृत आकडेवारी अतिशय थक्क करणारी आणि कारवाईची व्याप्ती दर्शवणारी, या अत्यंत कमी कालावधीत अन्न व प्रशासनाच्या तपासणी पथकांनी संपूर्ण राज्यात तब्बल 203 विविध ठिकाणी एकाच वेळेने अचानक छापे टाकले। या धाडी सत्रा दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी अतिशय सूक्ष्म आणि सविस्तर तपासणी केली। आतापर्यंत आलेल्या बेकायदेशीररित्या लपवून ठेवण्यात आलेल्या तब्बल 1,58,28,000 रुपयांचा प्रतिबंधत्व तसंच भेसळयुक्त जो काही मालाचा साठा आहे प्रशासनाने जप्त केलेला आहे। नागरिकांच्या ताटात थेट विष वाढणारे या प्रवृत्तीवर केवळ माल जप्त करून कारवाई थांबलेली नाही, तर या गंभीर स्वरूपाच्या आणि बेकायदेशीर व्यवसायाच्या प्रत्यक्षात गुंतलेल्या तब्बल 102 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात प्रशासकीय यंत्रणेला मोठे यश आले आहे। या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। अशा प्रकारे तुकाराम मुंढे यांनी जे काही आहे ते करून दाखवलेलं आहे आणि
खरोखरच आपल्याला जे आत्तापर्यंत जे काही हे भेसळयुक्त जे काही नराधम होते ते आपल्याला विष वाढत होते. जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आणि मंदिराबाहेर जर तुम्हाला एखादा व्यक्ती बोलला हा पेढा जो आहे प्युअर दुधाचा आहे, प्युअर मावा आहे, प्युअर खवा आहे असे काही बोलतात आणि त्यानंतर ते तुम्हाला जे काही पेढा आहे ते घेण्यास प्रवृत्त करतात, परंतु तो पेढा जो आहे 100% भेसळयुक्त असतो असं तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यांनी प्रत्येक जे काही महाराष्ट्रातील मंदिरं आहेत त्यांना वॉर्निंग दिलेली आहे, तुमच्यापर्यंत कधीही आम्ही येऊ शकतो असं ते म्हटलेले आहेत. आणि अशा प्रकारे ही जी मोहीम आहे ती आता चालूच राहणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यांचं कौतुक आपण केलंच पाहिजे, त्यांचं कौतुक जे आहे तुम्ही कमेंटद्वारे जरूर कळवू शकता.